निर्मलानं सर्वच बायाले बोलावलं बाई. जा लागन, जातो थोडीशी न बसतो न येतो वापस. सामान गिमाईन राहिलं ना ते त्या दिवशीचं. आता काल तर झोपूनच होतो, कोणी गेलो नाही. आज बोलावलं सामान घेऊन येतो, थोडा वेळ बसतो आणि येतो घेऊन सामान. साऱ्याच बाया गेल्या असं ना, मीच राहिली जायची. आई आई थांबा ना, थोडशा थांबा तसंही. आई आई जी, काहून काय झालं? काय म्हणून राहिली तू? ऐन जाताना टोकून राहिली मले. अहो निर्मलाच्या घरी चालली, बायाले बोलावलं तिनं. कायले बोलावलं तर जातो. कायले बोलावलं म्हणजे सामान आहे ना आमचं वालं ते, तर घेऊन येतो. धुईधाई करायला लागण, टाट कपडे हे ते घेऊन येतो म्हणलं. काहून काय झालं? नाही नाही, टोकून नाही राहिली तुम्हाला. मी म्हटलं तिकडं जा तर अटकूनच राहन बा म्हटलं. लवकर यान का घरी? आता किती वेळ लागते ना किती वेळ नाही मला काय माहीत. आता तिथं साऱ्या बायाच बसल्या. तिचा 3-4 वेळच फोन आला निर्मलाचा. जा तर लागणच ना. काय म्हणते काय नाही, खायच्यासाठी बोलावलं, सामानासाठीच बोलावलं असं तिनं. काहून तुले कोणतं काम पडलं मायाशीन एवढं? मी म्हटलं पोळ्या गिड्या झालेल्या आहे, थोडीशी भाजी बनवून घ्या तुम्ही. आम्ही झाडझूड गिडझूड करतो तैवरी आणि आंघोळ करून घेतो. मला जायचं आहे ना कामावर, तर त्याच्यामुळे म्हटलं भाजी गिजी बनवून घ्या. मग राहिले भांडे भांडे तर तुम्ही घासताच मग नंतर. आल्याबरोबर झालं का ते चालू कामं माया मागं? कामं आले. बायानं बोलावलं तिथं मले, तर जाऊही नाही देऊन राहिली. मले म्हणते भाजी करशील तर कर बाई, नाही तर राहू दे तसंच. एवढी कामाची आवड आहे तुले तर मग पटकन उठायचं ना हो बाई व. 5 वाजता 6 वाजता उठायचं ना. 8 वाजता ना 9 वाजता उठतं झोपीतून आणि मग गडबड 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 करतं निसती. मग म्हणते मला आई हे करा तुम्ही, आई ते करा तुम्ही, आई ते करा तुम्ही. जाऊशा वाटलं तर जाय बाई, आणि नाही जाऊशा वाटलं नको जाऊ. माया मागं कायले लागतं? पहिलेही 2 जणांचं करतच होती मी आणि आताही करतोच. कराले तुम्हाला तू नेट लागते का बाई आमचं आलं कराले हो पूजा? ह्या तर अरुण सारखेच बोलून राहिल्या. तिकडं गेल्या जंगल कॅम्पिंगमध्ये, ते यायचा स्वभावच बदलून गेला. पहिले सांगितल्याबरोबर पटकन करे, बाई बेटा करू करू सर्वच करून घे. आता तर बस आल्या तेव्हापासून कामाला हात तर लावलाच नाही. उलट्यामध्ये करशील तर कर, नाही तर नको करू. बाकीच्या बायाचा फरक पडला वाटते यायच्या डोक्यावर, म्हणून अशा बोलून राहिल्या. बोलाले आजी मला वेळ होऊन राहिला आई, म्हणून म्हणलं मी. वेळ होऊन राहिला म्हणून तुम्हाला म्हणलं बा मी भाजी करा बा म्हटलं. मला 2 घास खायला भेटते, आंघोळ करतो म्हटलं तैवरी. 8-10 दिवस मी तिकडं होती जंगलात, तर तू काही अशीच करत होती का मी बायासोबत होती तर? घरचे कामं दामं सोडूनच जाय का कामावर? कोण करू लागे होत्या, सासरा करे का नवरा करे तुया? तेव्हा उठा आई मी 5 वाजतापासून. करो कशी तरी. किती उशीर होय मला मॅडम किती बोलत होती. बोलाले उशीर तर होतच होता तेव्हा. तुम्ही गेल्यावर मला तर करणेच आहे ना मग. हो का, म्हणजे मी नसली म्हणजे करायचं 5 वाजतापासून उठून, आणि मी आले म्हणून 8 वाजता उठायचं नाही? हे होय का ते वालं काम? सासूच्या भरोश्यावर कामं पाहतं. मी सरळ सांगतो तुले, आता काही मी करणार नाही बाई. लय केलं मी ना आतापर्यंत, आता नाही करणार. तुले वाटते ना तर नवऱ्याला घेऊन अल्लग राह. अल्लग राहिले माझ्याकडून एवढे होत नाही. सारच्या सारच माझ्या अंगावर टाकून जाते, सकाळी बी आणि संध्याकाळी तिकडून आल्यावर झोप आले. पण एक करू नाही लागत, काही गरज नाही बाई. तुला वाटत असून त्या नवऱ्यानं लेकरू घेऊन अल्लग राह. मी ना मायावाल्या नवऱ्याचं पात बशील. मी नाही करत बाई एवढं, माझ्याकडून नाही होत. मला तर असं वाटते का मीच तुही सून होय का काय का? तुया समोर मलाच करा लागून राहिलं होतं आतापर्यंत. तेव्हा नाही आहे ना बाई, मी म्हातारी आहे ना. त्या समोर आतापर्यंत कामं करू मी. जाऊ द्या करून. तुला थोडीशी लाज तरी येते काय व? सून होय ना तू, सून वैरी होय ना. सासूले एवढं हे करतं तू आणि एवढे तरात देतं सासूले. शोभते काय होते पूजावं? ती माया असती तर अशीच वागली असती काय? होत नाही माझ्याकडून तरी पण करतो ना बाई, जेवढं होते माझ्याकडून तेवढं. पण तुले लाज येते का? लाज आले का थोडंसं सासूले करू लागायचं का काही लागायचं ना? आता एकटीले करा लागून राहिला तुले तर नेट लागून राहिला. आई हे बनवाना, आई ते बनवाना. बनवशील तर बनव, नाही तर राहू दे बाई, राहू आम्ही उपाशी. नाही चालत असशील तर. मला जायचं आहे तिकडं, बायानं फोन केला, जातो मी. तुले करूशा वाटलं तर कर, नाही करूशा वाटलं तर नको करू. माय बाई आता पहिल्याच्या सारख्या बिलकुल राहिल्याच नाही. माई सासू तर बदलूनच गेली. माई सासूच्या बोलण्याची टाकच बदलली बाई. आता कसं करावं? आता पडते बाई माया दिवस. मला वाटलं माई सासू आज तरी उठत आणि मला करू लागन म्हटलं. स्वयंपाक पाणी करन म्हटलं त्या, म्हणून मी उशिरा उठली बाई. माई सासू तर तिकडं गेली. काय करावं आता? वेळही लई झाला आणि शेतात जातेच.
श्वेता तर मला सोडूनच जाते, ते तर काही थांबत नाही आता मला पहिलच्या सारखी. माय बाई नाश्ता केला का उठून निर्मला? नाश्ता बनवला पोहे. मी म्हटलं ते सामान घ्यायसाठीच बोलावलं का काय का म्हटलं. अंजनी बाई सामान घ्यायलाच बोलावलं होतं. आता म्हटलं एवढ्या बायाले बोलून राहिली तर सकाळचा वेळ आहे, चला बा म्हटलं पोहे बनवा, म्हणून आवाज दिला तुम्हाला. रोशनीनंच बनवले म्हणा पोहे घे. आज बरं वाटून राहिलं बाई, झोपही गेली आता चांगली आणि बरं वाटून राहिलं बाई, शांत शांत मोकळं मोकळं वाटून राहिलं आता. मग नाही तर काय व निर्मलाबाई, खरंच आज मस्त फ्रेश फ्रेश वाटून राहिलं, मस्त खरंच वाटून राहिलं. झोपच नाही जाईना होती तर आणिच तर खेळणं कुदून खेळणं. अमाय अंत नाही दिसून राहिली, अंत नाही आली का? तिची तब्येत बिघडली अंताची. सगळ्यात जास्त तर मजा तिनंच केली व, आणि आता बिमार पडली. माय पाण्यात ओली झाली ना, निसती पाण्यातच तर ओली होय. एखाद्या 16-17 वर्षाच्या पोरीसारखीच करीना होती, आता बिमार पडली बाय. मला जायचं आहे ना, तिचं सामान नेऊन देतो आणि जातो ना. मला एक कामही आहे ना, त्या अनिल्यासोबत बोलायचं आहे मला, अनिल सोबत त्याच्या पुराईविषयी. राणीविषयी काय बोलायचं आहे व तुले? व ते तर येतच आहे व राणी. राणी ती येतच आहे. सकाळी गेलती मी तिच्या घराकडं आणि त्यासोबत काम होतं थोडंसं, तर राणी ती येतच आहे. तुले काय बोलायचं आहे? काही नाही, हे आमच्या दोघातली गोष्ट आहे, ते काही तुम्हाला सांगण्यालायक गोष्ट नाही आहे. बरं खा, तुम्ही खा, नाश्ता गिस्ता करा आणि सामान काय आहे कोणाचं तर ते पाहून आपापलं घेऊन जा. आणि मी काय म्हणलं, ते नवीन गट झाला तयार आपल्या सुनाईचा, तर त्याच्यात पैसे लागत असन कोणाला ते घे जा. 30,000 रुपये म्हणजे जास्त नाही झाले त्याच्यात जमा, 60,000 रुपये झाले. कोणाला लागत असन तर घे जा. आम्हाला झाले नाही हो जमावं. आम्हाला मी तर तुमच्या गटातही नाही हो, मला तर काम होतं हो बाप्पा. लय काम होतं मले, लय अर्जंट काम आहे हो म्हणजे. निर्मलाबाई देशील तर दे, गटात नाही आहे मात्र तुमच्या. ते आल्या गटात नाही का, सर्व बायाले विचारून दे, मला खरंच गरज आहे व. गटात नाही ना, फटात नाही ना, इले काय पैसे देन? अशा कशा कोणत्या बाया देन इले पैसे? आणि कोण होय हो म्हणणारी इले देणारी? पाहतो बरं मी कायले देते ना कायले नाही तर. अहो नलू सुनायचा गट होय, त्यावल्या पोरीचंही नाव आहे त्याच्यात, सुनायचा गट होय. आता त्याला बोलवा लागत, त्याच्या याच्यातला 60,000 रुपये पाहिजे असन तर विचार बाई त्याच्या मतानं. आणि तुले कायले पाहिजे ना पैसे? निर्मलाबाई लय अर्जंट काम आहे हो मला, देशील तर दे बा म्हणलं. मायवाल्या पोरीसाठी पाहिजे, शितलीसाठी. शितलीसाठी काम आहे, 20,000 रुपये माझ्याजवळ आहे, 30,000 दे बा म्हटलं. म्हणजे मायावाल्या मधव्या पोरीला मागायची जरूरत नाही पडणार मला. इकडल्या इकडूनच घेतो बा म्हटलं, गटातले देशील तर दे. शिकलेले कोणतं काम आहे बाबा एवढ्या मोठ्या पैशाचं? बाप्पा शिकलेले असं कोणतं काम पडलं? शिक्षणाला गी लावत असन त्याच्यासाठी येसन. अहो बिचारे, त्या जवायले मोठी आपत पडून राहिली. तिच्या नवऱ्याला शीतलच्या त्या गाडीची, त्या पोराचं होती गाडी, तर 4-8 दिवस चालवली वाटते, तर आता सुरजले काम पडते का नाही गाडीचं, तर त्याच्यामुळे ते म्हणते नवीन गाडी घ्यायची आहे म्हणते. तर आई म्हणते पैसे नाही म्हणते, तर मीच म्हटलं तिले 40,000 भरून घे बाई, नवीन घे बाई म्हणलं गाडी. तर त्याच्यासाठी मी पोरीले मागीन बा म्हटलं 20,000 रुपये ना, 20,000 माझ्याजवळ आहे. तर आता तू म्हणतं का नाही तर दे बा म्हटलं मला 30,000 रुपये, म्हणजे पोरीले मागायची जरूरत नाही पडन बा म्हटलं. माया मध्ये इकडले इकडूनच देऊन देईन लागेच तुले मी. माय बाई गाडी घेऊन देऊन राहिली का पोरीले? बरोबर आहे ना, हिचीच पोरगी बसन ना त्या गाडीवर. आणि काय झालं दिलं तर तसंही कोणतं लग्नात काय दिलं पोरीले आणि माया पोराले? तसंही बी तर पोट्ट माया घरी राहतच नाही, देण नाही तर काय. आमच्या घरी होती तर 1 रुपयाचं काही दिलं नाही माया पोराले. ते धोंड्याले तसंच राहू दिलं, त्याला 1 रुपयाचं काही दिलं नाही ना. आता अलग निघाल्या बरोबर गाडी देतो म्हणते बाप्पा. हो बाई सूरज आहे म्हणे, रोशन जवळ गाडी आहे मला आपत पडते म्हणे गी नाही बाई. ते पोरगई बी म्हणत गिनत होतं. हो बाई म्हणूनच तर म्हटलं देतो बा गाडी, पैसे भरून हप्ते भरत बसन ते. आणि माये पैसे देतो म्हणे, तो जवाई वापस गिपेस देतो म्हणे, संध्याकाळीच भेटली ना मी. आता बाई याच्यातले एकही बाया नाही आहे त्याच्यात, फक्त माई बहीण आहे बबिता आणि बाकीच्या सुना आहे आणि एकट्याने आपली दय आहे. तर त्याला सगळे जमा करा लागन, विचारा लागन आणि त्याच्या मतानं द्या लागन बाई. आता तुले पैसे तुझी अडचण आहे तर, अडचण तर मोठीच आहे ती वाली म्हणा, देन
सुना देन घेन मी मन समजावून सांगतो त्याले देत देन घेन म्हणा. हिनं नाही का पोरगी त्या पोराले दिल्ली ना चंदा माया जाऊ ना तवांपासून पाय आपल्यावाल्या बाया इथं राहते नाही तर तिकडल्याच बाया पटत होत्या तिले आणि त्याच्यातल्या त्याच्यात हे निर्मलाबाई सोबत पाय ना कशी गोड गोड राहते आणि निर्मलाबाई पाय हा तिले तर बापा डोक्यावर बसवलं माया जाऊली तर हिनं निर्मलाबाईनं आता पाय हो देतो देतो म्हणते हा सुनायली बरोबर मी हे करतो आणि देतो म्हणते देन देन म्हणते पाय कमी हुशार आहे व निर्मलाबाईने हे मस्त जवळ राहते बाई ह्यावल्या दोघीच्या दोघी बी आता नली न निर्मला. शकुनी बाई पाहून घे ना आता तुम्ही पाहून घ्या निर्मला बाईचं काही विचारू नको. आधी जंगल कॅम्पिंग मध्ये आम्ही गेलतो ना बापा उरावर घेऊ का पोटावर घेऊ अशासारखीच करे यांना लिहिली. काय झालं व चंदावा काय बडबड करून राहिली जोऱ्यानं बोल ना मला ऐकू नाही येऊन राहिलं. आम्हाला ऐकू गिकू गेलं का इले निर्मला बाईले? अहो नाही व निर्मला बाई मी हे शकुनी बाईसोबत तशीच बोलून राहिली होती. उद्यापासून वावरात जा लागन का नाही त्याच्यासाठी कोणाचा होका घेतला बा सांग जा म्हटलं मले मी येणं चालू करतो बा असं होय. बरं खा बाप्पा खा पटापट नाश्ता करा आणि तुमचं काय काय सामान आहे ना ते घेऊन जा. आपापलं पाहून ते बाहेरच ठेवलेलं आहे आणि मी अंताचं सामान घेऊन घेतो आणि तिच्या घरी जातो. मला भेट घ्यायचे अंताचं तब्येतही पाहून येतो म्हटलं आणि त्या अनिल सोबतही बोलून येतो म्हटलं. नलू काही काळजी नको करू मी गाणी बाकीच्या सुनायले समजून सांगतो आणि तुले द्यायला लावतो पैसे. फक्त रेग्युलर वर्जमध्ये झालं पैसे गिशे वेळेवर देतो बा. अहो पैशाची टेन्शन नको घेऊ बाई मी काही करीन पण पैसे देतो. तशी मोठी इमानदार आहे मी पैशाच्या बाबतीत. 1 रुपया नाही का पचवला कोणाचा. तू तिकडल्या येटायतल्या बायाले सांग उगाच नाही टिकली बाई तिकडल्या मोहल्यातल्या बायात. अजूनही नाव घेते बाई निर्मला मायावाला जाऊन पाहिजो 1 रुपया कोणाचा पचवला नाही मी न. तशी नाही म्हणून राहिली हो मी तुले नलू म्हणजे वेळेवर देजो बा म्हणजे सुनागीना मला बोलले नाही पाहिजे ना मी मंदात हाव का नाही त्याच्यामुळे. चांगलीच पडली पाहिजे तोंडावर घेऊन हे निर्मला इले लय जास्त आग आहे. खायले तरी द्या वही नलुली पैसे ते तर आहे नाही त्या गटात. रोशने हाय रोशने पाणी आणू बायासाठी सर्व्या पाणी घेऊन ये. आई ग्लासच भरून राहिली आणून राहिली आणतो पाणी आणून राहिली भरूनच राहिली जी आई आणतो. थोडासा वेळ भेटला गवत काढून घ्यावं हे समोरचं थोडंसं म्हणजे मोकळं होऊन जाते. हिरवं गवत आहे सारं हिरा इचू काटाचा भेव लागते बाई लेकरू खेळत राहते इथं तर काढून घेतो हे गवत समोरचं थोडंसं. बरं झालं छायाताई बाहेरच भेटल्या ताई. छायाताई काय करून राहिल्याची तुम्ही? आम्ही काऊन पूजा ड्युटीवर गेली नाही आजही उशीर झाला का काय तुले सासू तर आली वाटते तुई तरी उशीर झाला तुले आजही बी काऊन काय झालं? काही नका विचारू ताई तुम्ही मले. उशीर झाला नाही झाला त्याच्याविषयी काही विचारू नका. काम होतं तुमच्यासोबत थोडंसं तर म्हणून बोलायला आली होती. श्वेतासोबत काही काम नाही होतं मले. काऊन काय झालं नाराज दिसून राहिली काय झालं मग काय झालं? मी म्हटलं तुमच्या घरी बाई येते का नाही भांडे घासाले आणि ते फरची गिरची पुसाले तर ते बाई नाही का किती रुपये देत असता तुम्ही महिन्याचे? कायच्यासाठी विचारून राहिली हो तू पूजा तुला लावायची आहे का बाई? हो लावाचा विचार करून राहिली भांड्यासाठी न कपड्यासाठी तर म्हणून म्हटलं किती घेते बा. तुम्हाला माहित असेल ना किती घेते तर किती घेते ते बाई ते काकू? आता बाई मला तर माहित नाही हो एवढं. आता ते शांभाऊ देते बाई पैसे नाही तर मग ते शेतात देते मला तर काय माहित का बाई मला माहितच नाही हो किती देते ना किती नाही. मी कधी विचारलं नाही त्या बाईले त्या काकूले. अंतकला काकू येते तुझ्यावाल्या सासू ओळखते तुझीवाली सासू बिसू तिले तर काय माहित का बाई. ते आमच्या घरी भांडे घासते फरची पुसते झाडून गिडून मीच देतो तिले तर काय 2200 का काहीतरी घेते वाटते मला बी माहित नाही बरोबर. एक वेळा विचारून घेजो शेताले. अच्छा 2200 रुपये घेते का? आणि मग मायवाले भांडे कपडे आणि झाडझुडणं फरची याची केवढी घेन जास्त घेन मग? अहो तर मला विचारण्यापेक्षा तूच विचारून घेजो ना. आली माझी उद्या आज काम करून गेली ते आता उद्या आली गेली ना तर मी तुझ्या घराकडे पाठवतो तिले संध्याकाळी. आता तू तर उद्या कामावर जाशील का नाही जाशील? नाही आज नाही जमलं माझ्या कामावर झाले आज उशीर झाला मला लय तर उद्या जातो मी कामावर आणि संध्याकाळी पाठव जा बरं तिले आणि भेटायला लाव जा. मी 7 वाजता येईन का नाही तर भेटीन तिले तर पाठव जा बरं. बोलायचं आहे तिच्यासोबत लावून घेतो बा म्हटलं. काय सासूसोबत किटकिट रोजची त्याच्यापेक्षा न बाई लावली ते परवडते त्याच्यापेक्षा आहे का नाही? लाव ना लावशील तर लाव चांगली गोष्ट आहे ना लावता तर लाव ना बाप्पा. तिचा नंबर गिंबर आहे त्या
काकूचा माझ्याजवळ पाहिजे का नंबर? दे ना मग, ते तर चांगली गोष्ट आहे. डायरेक्ट बोलणं होते मायावालं. कितीक दिवस पाडूची काढून गिळून टाकन मला ते कामावर. मॅडम तिले मी फोन केला आणि सांगितलं मॅडमने. मी म्हटलं मॅडम आजच्या दिवस म्हटलं ॲडजस्ट करा, उद्यापासून मी रेग्युलर येतो म्हटलं. तर द्या ना फोन नंबर असन तर मी आताच बोलतो घरी जाऊन. मग ते ना असन तर नंबर. चल मग अंदर, वेळ असन तर चाल बस थोडीशी. तशी माझी सासू काही घरी आहे नाही तर चल मग नंबरही देतो तुले आणि बस थोडीशी. नाही जी, माय सासू पहिलच्या सारखी कामं कुठं करते? एवढे कामं टाकून गेली ना माय सासू. निर्मला काकूच्या घरी बसाले, तुमचीही सासू तिथंच बसली आहे. मला आता कामं करा लागन ना, अर्धे पर्धे कामं ठेवले मी न. आणि पहिले तुम्हाला विचारायला आली. नंबर द्या, मी घरी जातो आणि लावतो आणि बोलतो त्या काकूसोबत. बाई बाई, आता तर मोठी जागेवर आली वे. नाही तर पहिले येऊन टमकन बसूनच जाई 2-2, 3-3 घंटे स्वतःजवळ. आणि आता बस म्हटलं माझ्याजवळ तर नाही म्हणते, काम आहे म्हणते. इले असंच पाहिजे. मी तर म्हणतो त्या अंजनी काकूने काही काम नाही करा. बरं चल, मोबाईल नाही मला अंधार आहे, देतो नंबर. ते पुट्ट खेळत आहे ना मोबाईल मध्ये शाळेतून आला तवांपासूनचं. मला अभ्यासाचं लावायचं करते आणि ते गेमचेच व्हिडिओ पाहते बिचारी मोबाईल मध्ये. चाल देतो. निर्मला काकू, निर्मला काकूजी, अय निर्मला काकू. राणी राणी कोण येर जरा मारून राहिली माझ्या घराच्या भोवताल. तर काय माहित का काय असं अटकलं हिचं ना काहीच नाही. तर काऊन व राणी, काय झालं? काय पाहिजे तुले एवढ्या पावसात आली? काय झालं व? काही नाही, निर्मला काकूले भेटायचं होतं मला. निर्मला काकू आहे का घरी? मला भेटायचं आहे, त्याच्यासोबत थोडंसं बोलायचं आहे का घरी? हाय ना आई, घरी गिरी हाय आई. पण नाही का बाया आहे सर्व्या, नाश्ता करून राहिल्या, पोहे बनवले. चाल ये बसशील तर खाय थोडेसे पोहे घे. नाश्ता बनवला आहे, सर्वच बाया बसलेल्या आहे. तू आईलाही बोलावलं होतं, तू आली नाही वाटते. तब्येत बरोबर नाही तर काय झालं हो अंता मामीले? त्या घरी बाया आहे सर्व बसलेल्या. रोशने, कोणत्या बाया आहे व सर्वच बाया आहे का आपल्या येटायतल्या? याच्यात मग एवढं काय आश्चर्यचकित व्हायची गोष्ट आहे? सर्व बाया हो बोलावलं माझ्या सासूनं. त्याचं सामान होतं ना, तर ते आणण्यासाठी न्यासाठी बोलावलं. तर मग म्हणे नाश्ता कर म्हणे, तर केला थोडासा नाश्ता. मग पोहे बनवले म्हणून तर म्हणून राहिली तुले. तू आई तर नाही आली बा. चल मग तू त्या आईच्या वाटणीचे तसे पोहे आहेस, चाल ये. नाही, सर्व बायाच्या समोर कशी काय बोलू मी निर्मला काकू सोबत? नाही, सर्व बायाला माहीत पडन. मी एकट्यातच बोलीन निर्मला काकू सोबत. कधी माय बाई कसं करावं? मला बोलणे तर जरुरी आहे. निर्मला काकूले समजावून सांगा लागन ना मला. नाही तर भस्कन त्यावाल्या माय बाबाजवळ सांगून द्या. नाही, मी नंतर येईन. नाश्ता नाही करायचा मला. मी जेवण केलं आत्ताच, मला नाही करायचा नाश्ता. बापा, तुला माझ्या सासू सोबत बोलायचं होतं ना, मग चाल ना, मग बोल ना काय बोलायचं आहे. तर हाय ना माझी सासू बसलेली, त्याची ती मीटिंग चालू आहे बचत गटाची काहीतरी. तर नाश्ताही करत आहे, थोडीशी बसतो तू बी. चल ना. नाही, मग मला नाही यायचं. मी मग भेटी निर्मला काकूले थोडंसं काम होतं. नंतर बोलीन मी रोशनी. मी नाही का नाश्ता नाही करत, माय पोट भरलेलं आहे. मला गोळ्या घ्यायच्या आहे ना, तर मी नाही नाश्ता करत. मी जातो घरी, जातो नंतर येईन मी. बाहेर गेल्या म्हणजे मला थोडासा फोन करून सांगशील का तू? रोशनी, थोडंसं काम आहे व अर्जंट काम आहे मला काकूसोबत. थोडासा फोन करून सांगतो ना बाहेर गेल्या म्हणजे. ठीक आहे बा, सांगेन. बाहेर गेल्या म्हणजे तुले फोन करून सांगेन मी. कोणतं काम आहे कडे गेले? बरं, मी जातो मग घरी. पाऊसही लय वाढून राहिला, मी जातो घरी. मला घरी जाणं जरुरी आहे. आईची तब्येत नाही ना बरोबर, तिच्यासाठी दूधही आणायला सांगायचं आहे मला राहुल दादाले. मी चालली घरी. मला तर टेन्शनच आलं बाई, कसं करावं ना कसं नाही. तर बाबाले भेटायच्या पहिले मी निर्मला काकूले समजावून सांगीन म्हटलं थोडंसं. पण ह्या काकू तर मला भेटूनच नाही राहिल्या. कोणतं ना कोणतं कामच निघून राहिलं. आता बाया आहे, आणि काल आली तर येत होती तर झोपून होत्या. आता आली तर बाया आहे. कसं करावं, कधी भेटावं? आता संध्याकाळी याव का? संध्याकाळीच येतो मग. लयच टेन्शन मध्ये दिसून राहिली राणी. काय झालं ना काय नाही. तर तिले म्हटलं बस, तर बसली नाही. नाश्ता कर म्हटलं, इले पोहे तर लय आवडते. आज पहिली वेळेस नाही म्हटलं हिनं पोहेले. रोशनी, सांगजो बरं मला फोन करू ना. तुझी सासू रिकामी झाली ना तर मला फोन करून सांगजो निर्मला काकूसोबत मला लय अर्जंट काम आहे बरं. मला सांगजो थोडंसं फोन करून अंगवणीनं. रोशनी, सांगशील ना? हो ना, सांगतो ना, मी सांगतो. बाया गेल्या घरी आपापल्या म्हणजे मी तुले फोनच करतो. माझ्या सासूले सांगतो राणी आली होती बा म्हणून भेटाले. नाही, तुझ्या सासूले सांगू नको मी आली होती बा म्हणून.
सांगू नको, फक्त बाया गेले ना घरी तर मला सांगतो, मी येईन मग. त्या सासूले सांगू नको मी आलती बा म्हणून. बापा हिचंही काही समजून नाही राहिलं, सांगूही नको म्हणते मला. वा रे वा, कायच्यासाठी एवढी तडफडून राहिली तर काय माहित माझ्या सासूली भेटाले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा ना. आपलं दुसरं चॅनल आहे ना, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे इकडं का नाही लाईटचा जास्त प्रॉब्लेम होऊन राहिला, तर आमच्यावाल्या सोसायटीमध्ये लाईटच चालली. आज सकाळपासून लाईट गेलेली आहे, आता आली तर आता रात्री 12 वाजता करून राहिली. आता 1 वाजला रात्रीचा मी व्हिडिओ बनवला, तर आता हा उद्या भेटन तुम्हाला व्हिडिओ. तर त्याच्यामुळे म्हणत आहे, तर व्हिडिओ तर टाकीन मी उद्या. पण आपल्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वाढवा. आपले सबस्क्राईब वाढवा आणि हाईपची बटन दाबाचं विसरू नका. सपोर्ट करा आणि त्या आपल्या दुसऱ्या चॅनललाही सपोर्ट करा. त्याचं लिंक मी नाही का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे, आता लागली मध्ये झोप, मी झोपतो आता. बाय आणि गुड नाईट.